नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अतिशय पौष्टिक असे नाचणीचे चुरमा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. विशेष म्हणजे यामध्ये आपण साखर किंवा गूळ न वापरता खजुराचा वापर केलेला आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1.5 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे. पिठामध्ये थोडा रवा घातला की जो चुरमा आहे तो अगदी दाणेदार बनेल. आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आणि 2 टेबलस्पून तूप घेतलंय. तर या पिठाला तुपाचं मोहन लावून घ्यायचे. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता मोहन अगदी परफेक्ट लागलेलं आहे. पिठाची मूठ वळते का बघायची. तर हे आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचंय. तर पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता. तर अगदी घट्ट असं पीठ आपल्याला मळून तयार करायचंय. तर पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि हे जवळपास 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं, कारण आपण यामध्ये रवा वापरलाय. तर पीठ छान असं भिजून येईल. आता यामध्ये बाकीचं साहित्य काय काय वापरणार आहोत ते बघूयात. तर इथे मी पाव कप बदाम, पाव कप अक्रोड आणि पाव कप मिश्र बिया यामध्ये यामध्ये भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि अलसी अशा या सर्व मिश्र बिया आहेत, त्या मी पाव कप वापरलेल्या आहेत. तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असेल ते वापरू शकता. आणि इथे मी 1 कप मखाणे सुद्धा घेतलेले आहेत. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं भाजून घ्यायचं. तर अगदी मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी हे भाजून घ्यायचे, कारण यामध्ये काही ओलावा असेल तर तो निघून जावा यासाठी थोडा वेळ भाजून घ्यायचं. तर मी पॅनमध्ये हे भाजून घेत आहे. साधारण 2 ते 3 मिनिटासाठी हे भाजून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता त्याच पॅनमध्ये मी मखाणे सुद्धा भाजून घेणार आहे. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते आणि यामुळे रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यास सुद्धा मदत होते. आता हे मखाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे असेच परतून घ्यायचे. तर बघू शकता 3 ते 4 मिनिटं झाली परतल्यानंतर हे छान असे कुरकुरीत झालेले आहेत. म्हणजे आपल्याला मिक्सरला जेव्हा पावडर बनवतो तेव्हा अगदी सहज याची पावडर तयार होईल. आता आपलं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे. आता याच्या आपण अगदी छोट्या छोट्या आणि थोड्या पातळ अशा पुऱ्या करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्यात. म्हणजे या जेव्हा आपण तुपामध्ये तळून घेऊ तेव्हा व्यवस्थित आतपर्यंत शेकल्या जातात. तर अशा पद्धतीने सगळ्या मी पुऱ्या बनवून घेते. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवतोय. तर या पद्धतीने हे लाडू नक्की बनवून बघा. चवीला खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक आहेत. तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता. आता त्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलंय आणि तूप छान गरम झालं की मग ज्या आपण तयार केलेल्या पुऱ्या आहेत त्या यामध्ये तळून घ्यायच्या आहेत. आणि पुऱ्या तळताना त्या मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्यात, म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित शेकल्या जातील. तर मध्यम गॅसवरतीच या छान अशा तळून घ्यायच्या. एका बाजूने शेकल्या की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेऊयात. तुपामध्ये या पुऱ्या तळून घेतल्या की लाडूंना खूप छान चव येते. साधारण 4 ते 5 मिनिटे लागतात. तर बघू शकता तुम्ही रंग खूप सुंदर आलाय आणि व्यवस्थित आतपर्यंत शेकलेल्या सुद्धा आहेत. तर मी एक बॅच काढून घेतली. आता सारख्याच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या पुऱ्या सुद्धा मी अशाच शेकून घेते. तर या सगळ्या झालेल्या आहेत आणि या पूर्ण थंड करून घ्यायच्या. आणि आपण जे मखाणे आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स जे भाजून घेतले होते ते व्यवस्थित थंड झालेले आहे. आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया आणि छान असं बारीक पावडर करून घ्यायची याची. तर मी हे मिक्सरमधून बारीक वाटून घेते. तर हे बघा हे झालेलं आहे. अगदी व्यवस्थित छान अशी पावडर तयार करून घ्यायची. आता ही एका बाउलमध्ये काढून घेते आणि ज्या आपण नाचणीच्या पुऱ्या तळून घेतल्यात त्यासुद्धा छान अशा थंड झाल्या की मग त्याचे तुकडे करून घ्यायचे. अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घ्यायचे
म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करायला आपल्याला अगदी सोपं जाईल. तर हे तुकडे सगळे आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि बघू शकता हे असे मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. छान दाणेदार असा चुरमा आपला तयार झालेला आहे. आता या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर चुरमा आपला तयार झालेला आहे. आता यामध्येच 1 ते पाऊण कप काळे खजूर जे असतात, अगदी सॉफ्टवाले खजूर घ्यायचे. यामधल्या बिया काढून घेतल्या आणि हे खजूर आपण यामध्ये ॲड केलेत. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडंसं तूप घालायचे. जे आपण पुऱ्या तळताना शिल्लक राहिलेले तूप आहे तेच मी इथं वापरलेलं आहे. साधारण 1 ते 2 चमचे इतकंच तूप आपल्याला इथे लागणार आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. तर हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण खजूर टाकलंय यामध्ये ते व्यवस्थित बारीक होईल आणि मिश्रणाला छान बाइंडिंग येईल. तर बघू शकता तुम्ही मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. खजूर एकदम व्यवस्थित बारीक झालेलं आहे यामध्ये. आता यामध्ये हवं तर तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता. मी इथे नाही वापरले. तर आता या मिश्रणाचे आपण लाडू वळायला घेऊयात. तर एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते. अगदी सहज वळत आहे लाडू आणि यावरती तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. तर एक लाडू आपला तयार झालेला आहे. आता सारख्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते. हे लाडू फ्रीज बाहेर 8 ते 10 दिवस टिकू शकतात आणि फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही महिनाभर ठेवू शकता. तुम्ही सुद्धा असे हे पौष्टिक नाचणीचे लाडू नक्की बनवून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू.